हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली जिळा शिखरे सागरी तारी येली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मूर्ती लोकी तुझी उपमा नाडळे इहलोकी भव सिंधुसे बांधुला सेतुजेनी अनाथा दिला कारणे तुकयानी तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी पुणे श्री हरी व्यापुको सर्व जीवा तुका तोची हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली जय जय राम कृष्ण हरी आयसे आयशियाने भेट तिथे साधू ज्याच्या दर्शने तुटे बहुबंधू जे का सचितानंद नित्यानंदू जे का मोक्ष सिद्धी तीर्थावंधुरे भाव सर्व करण मूळ बंधू सदा समबोधो नास्तिक भेदू भूत कृपा मोडी द्वेष कंदू शत्रु मित्र पुत्र समकरी बंधुरे मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी रूप सर्वत्र देखुनी नमस्कारी लघुत्व सर्व भावे अंगीकारी सांडी मांडे मिथुपन ऐशे थोरी हे आर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथा वर्ते समाधानी जाणून नेनता साधू भेटी देती तया उचितारे मनी दृढ धरी विश्वास न करे सांडी मांडीचा सायास साधू दर्शन नित्य काळ त्यास तुका मने जो विठला जाणवे श्री प्रिय संत सज्जनो आज हरिदिनी एकादशी आहे योग आहे चांगला आणि आजच्या शुक्रवारचं आपलं जे गाथा वरती जी आपल्या तुकोबराची गाथा आहे त्याच्या गाथ्याची जे अभंग आहेत त्याच्यावरती आपलं निरूपण चाललेलं आहे आणि आजचा जो अभंग आहे हा 199वा अभंग आहे आणि ह्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराया तुम्हा आम्हाला बोध करतात महाराज लक्षात घ्या कारण जीवनामध्ये माणसाच्या नित्यनेम असावं काहीतरी तसं हे आपल्या ज्योतिताईने रोज आपला जो नित्यनेम चालू नाही नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी त्याप्रमाणे ज्योतिताईनं तुम्हा आम्हाला या नित्यनेमातनं आपणाला जे चाललेली सेवा आहे अखंडपणे त्यातला शुक्रवारची सेवा आहे त्यातला हा तुकोबारायाच्या गाथ्यातील 199चा अभंग आहे. त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात
ऐसे ऐशियाने भेटते साधू ज्याच्या दर्शने तुटे भवबंधू जे का सचितानंदी नित्यानंदो जे का मोक्ष सिद्धी तीर्था वंदुरे. कारण अभंग सांगायसाठी या ठिकाणी अधिकारी महात्मा असावा लागतो महाराज. आपण अधिकारी नाहीये. फक्त जसे सद्गुरू जसा भगवंत पांडुरंग बोलवे तसे आपल्याला फक्त सेवा करायची. आपण करणार कोणी नाही. चाळून मंजुळ गात असे बोलवणारा धनी वेगळाचे असे हा बोलवणारा तो करता करविता भगवान परमात्मा आहे. म्हणून ह्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, अरे ज्याची लक्षणे आता पुढे सांगण्यात येत आहेत ते साधू खाली सांगितलेल्या उपायाने भेटतात. ज्याचे दर्शन झाल्याने जीवाच्या मागचे संसार बंधन तुटते ते सच्चिदानंद ब्रह्माच्या ठिकाणी नित्य आनंदाने आहेत. मोक्ष सिद्धी देणाऱ्या तीर्थास वंदनीय आहेत. म्हणजे तीर्थ त्यांना वंदन करतात. थोडक्यात काय सांगितले, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक एकच विठ्ठल देखील्या. तसं तुम्हा आम्हाला 83,999 योनी संपल्यानंतर आपणाला मनुष्य देह प्राप्त झाला. महाराज लक्षात घ्या. सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी यापेक्षा उत्तम क्रियेटी मी रचली नाही. भगवान स्वतः म्हणतात. कारण भगवंतानी काय केलं, 83,999 योनी बनवल्या पण त्या सगळ्या आळव्या योनी बनवल्या. फक्त एक योनी ती एक उभी योनी आहे, ती मनुष्य योनी आहे. म्हणून भगवंतानं फार विचार करून ह्या योनीला बनवलेला आहे. आणि शेवटच्या वेळेला या टायमाला हा मनुष्य देह बनवला. पाहुणी मनुष्य देहासी आनंद होय भगवंताशी. कारण शेवटी ह्या देहाला पाहून भगवंताला आनंद झाला आणि भगवंताला वाटलं आतापर्यंत मी 83,999 योनी बनवली पण ही एक योनी आहे अशी की हीच योनी फक्त मला जाणू शकेल मी कोण आहे काय आहे. म्हणून आपल्या चित्तामध्ये किंवा आपल्या असेच्या बुद्धी भगवंतानं एक थोडासा बुद्धी नावाचा जो अंश आहे तो फक्त मनुष्याला दिलेला आहे. एवढी बुद्धी माणसाला थोडी दिली. एवढ्या थोड्याशा बुद्धीनं माणसाने एवढा मोठा चमत्कार केला. अजून जर भरपूर ज्ञान दिलं असतं तर अजून काही केलं असतं महाराज लक्षात घ्या. तरी देखील भगवंतानी तुम्हाला हे ज्ञान कशासाठी दिलं, कशासाठी दिलं, मी कोण आहे, मला कुठं जायचं आहे आणि मला काय करायचं आहे हे फक्त आपणाला भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं कार्य फक्त हे साधू करतात महाराज लक्षात घ्या. कारण साधू हे आपणाला सदासजी भेटत नाहीत महाराज. कारण माणूस जन्माशी आल्यानंतर माणसाने गुरु करावा. कारण गुरुशिवाय माणसाला मोक्ष नाही. कारण सद्गुरू काय करतात, आपणाला आपला जन्म हा 2 वेळा होतो महाराज. एक होतो आपल्या आईच्या उदरातून आणि दुसरा जन्म जो आहे त्यावेळी साधू किंवा गुरु आपणाला अनुग्रह देतात आणि आपल्या जवळ असणारा जो तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी त्याची आपल्या परमात्म्याशी आपली ओळख करून देतात. त्याच वेळेला आपली खरी वाटचाल चालू होते महाराज. आणि त्याच दिवसापासून आपल्या जीवनाचं सोनं होतं. जोपर्यंत आपण अज्ञानी असतो तोपर्यंत अज्ञान आपल्याला काही कळत नाही. पण गुरु काय करतात, गुरु गु आणि रू म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे किंवा अज्ञानातून ज्ञानाकडे जे मार्ग धावतात त्यांना संत म्हणलेला आहे. म्हणून हे संत कसे असतात, कारण संत हे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. संत कसे असतात, त्यांना जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हे संतांचं वाक्य आहे. कारण हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. कारण संत हे येत असतात. तुम्हा आम्हाला यावं लागतं आणि भगवंताला अवतार घ्यावा लागतो. म्हणून संत हे या जड जीवाला त्या भवसागरातून तारून तू कोण आहेस म्हणजे आपल्या चित्तामध्ये जो आत्माराम आहे त्याची भगवंत काय करतात, सद्गुरू आपल्याला ओळख करून देतात आणि त्याच्यावर आपणाला अनुसंधान साधून आपणाला भगवंतापर्यंत पोहोचवायचं काम हे संत करत असतात. म्हणून ह्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारे सांगतात हे संत कसे असतात,
हे संत सचितानंद मनुष्य जन्माचे ना येणे सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लोकने दिला. एवढा अधिकार भगवंताने तुम्हाला दिलेला आहे. बायकीच्या योनीला हा अधिकार नाही महाराज. कारण बायकीच्या योनी सगळ्या भोग योनी आहेत आणि ही आपली जी योनी आहे भगवंतापर्यंत पोहोचवायचं कार्य हे फक्त मनुष्य योनी आहे, लक्षात घ्या. आवाज येत नाही. आवाज आवाज येत नाही. या ठिकाणी संत हे कसे असतात, सद्गुरू हे कसे असतात हे तुकोबारायांनी त्या 199 अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. कारण संत हे ज्याच्या दर्शने तुटे भावबंध. कारण एकदा संतांची आपली भेट झाली, महावाक्य उपदेश झाला, परंतु त्याचा जप नाही बोलीला. कारण भगवंतांनी सांगितले जे आपल्याला सद्गुरूने जे उपदेश केला महाराज, लक्षात घ्या. जो अनुग्रह आहे तो उपदेश आहे, तो कुठं आहे? भगवान शंकराच्या मुखातून आलेला जो अनुग्रह आहे तो अनुग्रह तुम्हा आम्हाला सद्गुरू देतात, लक्षात घ्या. आणि एकदा जर त्या अनुग्रहाचा आपल्या जीवाची आणि शिवाची एकदा ऐक्य झालं तर आपल्या जीवाचं भाऊबंधातून माणूस तुटला जातो. म्हणून या ठिकाणी काय सांगते, ऐसे ऐशेनी भेटी ते साधू ज्याच्या दर्शने तुटते भाऊ संधू. असे जर साधू तुमच्या आमच्या जन्मात आले तर आपल्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्या साधूच्या आजकाल काय जगामध्ये साधू भरपूर आहेत महाराज, लक्षात घ्या. कैसे ऐशीत भोंदू. कारण जगामध्ये साधूची व्याख्या जर करायला गेली, साधू कसा असेल आपण सांगू शकत नाही. कारण साधू आपल्याला पारखून करावा लागतो महाराज. कारण घरी घरी साधू आहेत, गुरु भरपूर आहेत, पण खरे गुरु कसे असतात ते सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू आपल्याला समजले पाहिजेत सद्गुरू आहेत का, आपण योग्य बघूनच केलं पाहिजे तरच आपल्या ध्येय सोनं. नाही तर काय, गुरु पण किती शिष्याला लोबाडणारे गुरु भरपूर आहेत. शिष्याचा उद्धार करणारे गुरु पाहिजेत महाराज, लक्षात घ्या. म्हणून तसे गुरु तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला लाभले पाहिजेत. म्हणून तुकोबाराय सांगतात, ज्या वेळेला संतांची किंवा सद्गुरूची आपली भेट होते त्या वेळेला काय होतं, आपले जे हा भवसागर आहे, रात्रंदिवस हे संसार आहे, त्या संसाराला काय म्हणलेलं आहे, भवसागर म्हणलेलं आहे. त्या भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर आपणाला संतांना शरण गेलं पाहिजे. तर हे संत काय करतात, आपणाला मोक्ष सिद्धीला प्राप्त करून देतात. मोक्ष म्हणजे काय, ज्या ठिकाणाहून आपण आलो त्या ठिकाणी परत जाणं. तुका पंढरीशी गेला पुन्हा तो माघारी नाही आला, किंवा देव पाहावयाशी गेलो तेथे मी देव होऊन ठेलो. तसं एकदा भगवंताकडे गेलं तसं भगवंताच होऊन राहिलं पाहिजे. नाहीतर मग आपण पुनरुपी जनरम पुनरुपी मरणम पुनरुपी जनरे पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं माणसाला. किती यावे जन्मा यावे, किती व्हावे फजित. म्हणून हा जन्म मरणाचा जर आपणाला फेरा चुकवायचा असेल तर आपणाला काय केलं पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे. आणि तेच संत तुम्हा आम्हाला या भवसागरातून तारून घेऊन जातात आणि मोक्ष सिद्धीला प्राप्त करतात. पुढे सांगतात, भाव सर्व कारण मूळ बंधू सदा समबुद्धी नास्तिके भेदू भूतकृपा मोडी द्वेष कंदू शत्रू मित्र पुत्र सम करी बंधू रे. पुढच्या चरणामध्ये सांगतात, अशाच्या भेटीविषयी सर्व ठेव भावाचे बंधन हेच एक कारण आहे. सर्व काळ सर्वाविषयी सारखी बुद्धी ठेव, नास्तिकपणाचा नाश, भूताविषयी दया, हृदयात असणारा जो द्वेषाचा कांदा त्याचा नाश करून टाक, शत्रू मित्र पुत्र भाऊ यासारखी बुद्धी ठेव. म्हणजे ह्या ठिकाणी सद्गुरू काय करतात, आपणासारखे करीती तात्काळ तया नाही लागी काळ वेळ. सद्गुरू काय करतात, एकदा वरदास ठेवला तर आपल्या मनामधले संपूर्ण भयाचं बंधन, जे आपल्या मनामध्ये जे काम क्रोध लब मोद मच्छर आहेत त्याचं सगळं या बंधनापासून सद्गुरू आपल्याला मुक्त करतात, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी सांगितले, जे आपला शत्रू असेल मित्र असेल, कारण कसं आहे, सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक शस्त्ररश्मी. कारण
आपणाला काय वाटतंय आपल्यामध्ये संतांच्या आणि आपल्यामध्ये फरक काय आहे? कारण संत हे जगाच्या कल्याणासाठी येत असतात. आपण फक्त आपल्या बायका आणि मुलाचं 2 माणसाचं आपण फक्त कल्याण करतो. आपण पण चौकटीत आपलं जीवन आहे. बस माझी बायको, मुलं आणि 2 मुलं संपलं. ह्याच्या पलीकडे आपलं जग नाहीये. तसं संत नाही. कारण संताला प्रत्येक जे 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 भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निशी मगा बोलून गेलो. कारण चराचरामध्ये त्यांना प्रत्येक ठिकाणी देव दिसतो. प्रत्येक वस्तूमध्ये त्यांना भगवंत दिसतो. तसं तुम्हाला आम्हाला दिसत नाही. तसं आपली बुद्धी झाली पाहिजे. कारण त्यासाठी बहुत जन्माचे शेवटी म्हणजे बहुत आपलं जन्म गेलं पाहिजे. तेव्हा हे गती प्राप्त होते मला लक्षात घ्या. तरी देखील तुमचं आमचं फार आपल्यावरती आपली आई असतील, वडील असतील, आजोबा असतील, कुणी असतील त्यांचे आपल्या ह्या जीवावरती फार उपकार आहेत लक्षात घ्या. म्हणून कमीत कमी बसून आपण एकादशी व्रत करू शकतो, हरिपाठ करू शकतो, पंढरपूरच्या आळंदीची वारी करू शकतो. एक तासभर चाललेला जो हा कार्यक्रम आहे आपल्या ज्योतिताईंच्या माध्यमातून चाललेला रोजचा ते आपण 1 तास तर अनुभव अटेंड करू शकतो. ह्याच्या पत्रे आज काय भाग्य पाहिजे लक्षात घ्या. सकाळपासून दिवसभर आपण काबाड कष्ट काम करतो. घरामध्ये आपण भांडी धुंडी सगळं लहान मुलांचं शाळा सर्व आटपून देखील 1 तास त्या भवसागरातून आपण बाजूला होऊन 1 तास आपण आपल्या कल्याणासाठी काढतो. अजून काय ह्याच्यापेक्षा अजून काय भाग्य पाहिजे? कारण कसं आहे हा संसार आहे. त्या संसारातून जेवढा वेळ आपण भगवंतासाठी देऊ तितके आपल्या जीवनाचं सोनं होतं महाराज. म्हणून प्रत्येकाला एक लक्षात ठेवायचं ज्या वेळेला मी या पृथ्वी तलावर आलो माझं कोणी नाहीये. आपलं कोणीच नाही. फक्त आपला तो देव एक करून घ्यावा. येणे विना जीवा सुख नव्हे. फक्त भगवंत येताना आपल्या बरोबर आहे, जाताना देखील तो आहे आणि आता देखील तोच आपल्या बरोबर आहे लक्षात घ्या. रोज सकाळी तो आपल्याला उठवतो करतो त्याचा आपण आभार मानणं गरजेचं आहे महाराज लक्षात घ्या. तुम्ही कधी विचार केलाय का आपण काय काय खातो, आत बचवतो कोण? सगळं प्रत्येकाच्या रक्त बनवतो. परत आपलं काय मल मूत्र विसर्जन कसा करतो कधी आपण विचार केलाय का? आता मी बोलतोय मुखातून कसं बोलणं येत असेल, आत काय बसवलं असेल भगवंतानं? कान जर भगवंताच्या कान आपले असतील पण ऐकण्याची सत्ता त्याची आहे. डोळे आपले असतील पण पाहण्याची सत्ता त्याची आहे. म्हणून ती सत्ता कुठली आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला संतांना शरण गेलं पाहिजे महाराज लक्षात घ्या. कारण कलियुगे उद्यार हरीच्या नामे रात्रंदिवस तुम्ही काही केलं काय केलं फक्त एकच आपल्याला करायचंय भगवंतात जायचंय. तुम्ही किती कीर्तन ऐकले, किती प्रवचन ऐकले, किती काय केले याला महत्व नाही. तुम्ही 8 तासामध्ये किंवा या जीवनाच्या जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत तुम्ही चांगली कर्म किती केली, आपण कसं वागलो. पण एक आहे बघा, वागताना जगाला बघून आपण वागायचं नाही. जी योग्य करतोय ते आपणच आपल्या आत्म्याला विचारायचं मी वागतोय ती योग्य आहे का? कारण जग हे कसं आहे, जग आहे दिल्या घेतल्याचे आणि ती ते काळाचे कोणी नाही महाराज लक्षात घ्या. ते जग हे स्वार्थी आहे. फक्त काहीतरी मिळेल आपल्यापासून म्हणून आपल्याशी मैत्री करतंय. एकदा स्वार्थ सारला की कोणी विचारत नाही. फक्त निस्वार्थी फक्त आपला भगवंत आहे लक्षात घ्या. म्हणून सद्गुरूच्या आणि भगवंताशी एकनिष्ठ आपण राहिलं पाहिजे तरच आपल्या जीवनाचा उद्धार होतो महाराज लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की बुद्धी आपल्या बुद्धीमध्ये कुठलाही विषय आला नाही पाहिजे. फक्त एकच विषय, एक नाम केशव. आपलं फक्त रात्रंदिवस चिंतन आपल्या भगवंताचं चाललं पाहिजे. किती जर आपल्या वाटेला दुःख येऊ द्या महाराज, मनुष्य काय करतो ज्या वेळेला आपल्यावरती एखादा प्रसंग येतो त्यावेळेला माणूस हातबल होतो. पण आपण सद्गुरु पुत्र आहोत. आपण भगवान परमात्म्याचं काय ठेवलेलं आहे आपल्या गळ्यावरती, त्याचं हा देह भगवंतासाठी वाहिलेला आहे. देह जावं अथवा राहू पांडुरंगी लीन व्हावं. तसं शरीरावरती आपण तुळशी पात्र ठेवलेलं आहे. आपण घाबरायचं कारण नाही. आपली वाही करणारा सगळी व्यवस्था पाहणारा आपला भगवंत आहे. म्हणून फक्त संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. कारण संतांच्या चरणावरती आपला विश्वास पाहिजे महाराज, तरच आपला उद्धार होऊ शकतो. विश्वास नसेल काही नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात शत्रूविषयी मित्राविषयी सगळं आपलं काय पाहिजे, समान प्रेम पाहिजे. जसं साधूंचं असतं तसं आपल्या देखील जीवनाचं प्रत्येकावरती सारखं प्रेम पाहिजे, सारखी भावना पाहिजे, सारखं मन पाहिजे. तर ते आपणाला पेलवल्यासारखं आहे. पुढे सांगतात मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, सर्वत्र देखोनी नमस्कारी, लघोतोय सर्व भाव्य अंगीकारी, सांडी मांडी मृत्यू पण ऐशी थोरी रे. आता या ठिकाणी काय सांगितले,
मन बुद्धी काया आणि वाच्या हे सगळे भगवंताचे आहेत, आपलं काही नाही. म्हणून ह्या ठिकाणी सांगतात तुकोबार आहे, अरे आपले मन बुद्धी काया व वाणी ही सर्व शुद्ध कर. मगा बोलून गेलो, आपलं आचरण शुद्ध पाहिजे. कर्म तेरा अच्छी आहे तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी आहे तो घर में मथुरा काशी आहे. आपली नीतिमत्ता साफ पाहिजे महाराज. बाकी काय नाही, लोकांनी किती नावं ठेवू द्या, जग नावं ठेवायचं म्हणून आपण करायचं नाही. कारण कसं होतं, जनाबाईला लोक नावं ठेवायची, दाशी होती जनाबाईला लोक नावं ठेवायची. कारण काय, आज जे कलियुग आहे, या कलियुगामध्ये तुम्हाला चांगलं बोलणारं कोणी मिळणार नाही महाराज, लक्षात घ्या. फक्त आपणाला चांगलं बोलणारा तुका म्हणे मत भेटो जातीचे. आपण जर वारकरी एकमेकाला बसलो, माऊली जय हरी, आपण एकमेकाला पण चांगलं बोलतो, आपले विचार करतो, तर बोलणार आहे. बाकी कोण तुम्हाला चांगलं बोलणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, आपले मन बुद्धी काया वाणी हे सर्व शुद्ध करा. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हे मन प्रसन्न करायचं असेल, हे मन भगवंताला देऊन टाका, तर मग आपलं शुद्ध होतं. आपल्याजवळ ठेवू नका. कारण 10 इंद्रिय 11 हे मन आहे. मन हे राजे आहे महाराज, लक्षात घ्या. मनाला जर आपण जेवढं गोंजरलं नाही, बाबा चल आज मंदिरात चल, आज 9 ते 10 कार्यक्रम आहे ताईचा, आपलं चल, जरा मनाला सांगायचं चल ह्या कार्यक्रमाकडे. मन जिथं तुम्ही लावेल तिथं लागतं महाराज, लक्षात घ्या. पण मन हे कसं आहे, माकडासारखं आहे, स्थिर राहत नाही महाराज. आता मी तुम्हाला इथं सांगतोय, पण तुमचं मन भलतेक ठिकाण भरकडतं माणसाच्या मनामध्ये. कारण एका वेळेला हजारो विचार आपल्या मनामध्ये येतात. पण हे विचार जर घालवायचे असतील तर हे परमार्थ साधन आहे. आता माशी बघा, सगळ्यावरती बसते. माशी एका वस्तूवर बसत नाही. कशावर बसत नाही? विस्तवावर बसत नाही. त्याला माहिती आहे, जर विस्तवावर बसली की माझं मरण निश्चित आहे. तसं हे आपलं मन एकदा सगळीकडे फिरून येतं, पण भगवंता ठिकाणी लावलं, त्याला माहिती आहे त्या ठिकाणी स्थिर होतं. पण ते स्थिर करता आपल्याला आलं पाहिजे की साधना. कारण कसं आहे, आपण जुम्मा 8 दिवस आता झालो, आपण वारकरी झालो, लगेच म्हणतो आम्हाला परमार्थ कळला पाहिजे. महाराज तुकोबारायाला 8 पिढ्या गेल्या परमार्थ कळायला. विश्वंभर बाबापासून चालू झालेली तुकोबारायांची पिढी आहे. 8व्या पिढीला तुकोबारायला संपट पांडुरंग काय आहे. आई पहिल्यापासून तिची वारी होती, इतर बार कोणाला कळली नाही. कारण त्याला पूर्व सुकृत असावं लागतं, तेव्हा या गोष्टी आपल्या जीवनात घडतात. म्हणून या ठिकाणी सांगतात, जर तुला जर हे सर्व करायचं असेल, जर चांगलं राहायचं असेल, शुद्ध आचरण करायचं असेल, तर काय कर, हे आपलं मन आहे, हे बुद्धी आहे, हे जे काही आहे, शरीर आहे, वाणी आहे, हे शुद्ध कर. या भगवंताने आम्हाला तोंड दिले महाराज, या तोंडानंच फक्त चांगलं बोलायचं आपणाला. बाकी काय बोलायचंय? मी तुम्हाला आहो म्हणल्यावर तुम्ही मला आहो म्हणणार, मी तुम्हाला कार्य म्हणल्यावर तुम्ही मला कार्य म्हणणार. कारण सर्व हे आपल्यावरतीच आहे. जग वाईट नाही, जग सगळं चांगलं आहे महाराज. फक्त आपण कुठल्या अँगलनं बघतो, कुठल्या बाजूने बघतो, त्याच्यावर आपल्याला अवलंबून आहे. म्हणून कधीही परमार्थ करत असताना प्रत्येक ठिकाणी सावध राहिलं पाहिजे महाराज. जग बोलतो मी, जगाच्या प्रवाहात वाहू जाऊ नका. आपण या संतांनी आम्हाला मार्ग दाखवला, हा राजमार्ग आहे, या राजमार्गावर तुम्ही चालत जा, तर काय होईल, तुम्हाला योग्य दिशा मिळेल. नाहीतर जर आड राहण्यात गेला तर भरकटल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. म्हणून आम्हाला जो संतांनी मार्ग दाखवलेला आहे, मार्ग कुठला, की संतांचं वाङ्मय आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, एकनाथ भागवत आहे, हरिपाठ आहे, अमृतानुभव आहे. परत जे जे काय संतांचे ग्रंथ आहेत किंवा संतांचं चरित्र आहे, हे आपल्या जीवनामध्ये काय करायचं, आत्मसात प्रयत्न करा. भले आपण संत होणं अवघड आहे, पण चांगलं जर वागू, कमीत कमी माणूस म्हणून जन्माला आलाय म्हणून माणसाने माणसाची माणसासारखं राहिलं पाहिजे. म्हणून एवढं तर आपण वागू शकू कमीत कमी. म्हणून तुकोबाराय सांगतात या ठिकाणी, सर्व ह्याचा नाश करून टाक. कशाचा? या मनामध्ये असलेले वाईट विचार आहेत ते घालव. पण वाईट विचार घालवायचा असेल तर काय केलं पाहिजे? संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. संतांच्या संगतीत गेलं पाहिजे, तर आपला उद्धार होतो महाराज. म्हणून या ठिकाणी सांगतात, आपले मन बुद्धी काया वाणी सर्व शुद्ध कर. हरीचे रूप सर्व ठिकाणी पाहून त्यास नमस्कार करीत जा. आता काय जे जे भेट मागा, कारण भगवंत कुठे चराचरामध्ये भरलेला आहे. भगवंत कुठं नाही असं नाही, कारण सर्व ठिकाणी भगवंत आहे. जळी आहे, स्थळी आहे, काष्टी आहे, पाषाणी आहे, कणकण में हे भगवान. प्रत्येक कणामध्ये भगवंत आहे महाराज, ते आपण ओळखलं पाहिजे. पण भगवंत आपल्याला कधी जोपर्यंत आपणाला संतांची शरण जात नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, सर्वांना पाहिजे असेल, नामदेवरायला काय होतं महाराज, देव त्यांच्याबरोबर जेवत होता.
देव त्यांच्या बरोबर बोलत होता माहितीये. पण त्यांना फक्त माहितीये देव माझ्या बरोबर बोलतो, देव जेवतो. पण जोपर्यंत ज्ञान येत नाही सद्गुरू असून तोपर्यंत देव सुद्धा कळत नाही. लक्षात घ्या, देव तुमच्याशी माझ्याशी बोलतो ठीक आहे, तेवढ्या पुरतं आहे. पण खरं ज्ञान पाहिजे होतं. कारण कसं त्यांना कधी माहित पडलं, ज्या वेळेला सद्गुरूंना ती शरण गेली नामदेव महाराज, त्या टायमाला कळले जनावरांमध्ये. कारण कुत्र्याच्या हे टोपलीमध्ये चपाती होती, कोरडी घेऊन जात होते. पण म्हणजे कोरडी कशाला खातो, त्याला तूप लावून खा, अशी तू खाऊ नको. पण कधी कळलं, संतांना शरण गेल्यानंतर. ज्या वेळेला औंढ्या नागनाथला गेले त्या ठिकाणी, औंढ्या नागनाथामध्ये काय झालं, त्या ठिकाणी विसोबा खेचर होते, पिंडीवर पाय देऊन बसले होते महाराज त्या ठिकाणी. आणि ते विसोबा खेचरांचा पाय जो पिंडीवर होता शंकराच्या, ते पाय उचलायचा, दुसरीकडे ठेवायचा, तर त्या ठिकाणी पिंड उत्पन्न व्हायची. तिसरीकडे ठेवा, तिथं पिंड उत्पन्न झाली. कुणी अजून जर तुम्ही गेला असतील औंढ्या नागनाथला, त्या बघा सगळ्या चारी बाजूने पिंडी आहेत. आणि औंढ्या नागनाथचं वैशिष्ट्य आहे, फिरवले देऊळ जगामध्ये ख्याती, नामदेव हाती दूध पेला. कारण नामदेव महाराजांना ते देऊळ खालनं फिरवलेलं आहे. अजून देखील बघायला गेलं मंदिर वाकडं आहे महाराज. लक्षात घ्या, त्याच्या पाठीमागे इतिहास आहे, कधी वेळ आदर सांगेल, 5-10 मिनिटाचा इतिहास आहे. पण आपलं अभंगावरती बोलणं चालू आहे, अभंग तसेच राहून जातात. अभंग आहेत मोठे. म्हणून तुकोबाराय सांगतात, भगवंताला सर्व ठिकाणी पाहायला शिका आणि त्यास नमस्कार करीत जा. आणि आपल्याकडे काया वाचा मनाने लहानपणे घे, मी मोठा तू लहान, अशा प्रकारची जी थोरी आहे, तो अहंकार मोठेपणाची शाखा. मेन ही आहे, लक्षात घ्या. आता काय झालेलं आहे, थोडी माफी मागून बोलतो. आपण या परमार्थ क्षेत्रात आल्यामुळं थोडा आपल्याला गळची बाधा आहे. कारण ज्ञान थोडं उत्पन्न झालं. आज लोकांना वाटतं मी कीर्तनकार आहे, माझ्यासारखा हुशार कोणी नाही, ही अहंकार झालेला आहे माणसाला. आणि भगवंताला मात्र ते आवडत नाही महाराज. लक्षात घ्या, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून मी बोलताना माझी वाणी थोडी कडक आहे, पण तरी देखील विषय आल्या म्हणून बोलतो. कारण लोकांनी काय केलेलं आहे, या गाथ्याचा ज्ञानेश्वरीचा बाजार मांडलाय महाराज. लक्षात घ्या, खरंच ज्ञान हे लोकांपर्यंत पोचवत नाहीत लोक. आज जर तुम्ही कीर्तनाला गेला तर कीर्तनाची जी हे आहे बैठक आहे, कीर्तना ठिकाणी गेल्यानंतर काय केलं पाहिजे, लोकांना काय सांगितलं पाहिजे कीर्तनामध्ये. आज जर पाहायला गेलं, गाथा फक्त वाचण्यापुरती आहे, ज्ञानेश्वरी फक्त पारायण ती विसरून गेले सगळे लोक. आणि लोकांनी आईचं, बापाचं, सासूचं, सासऱ्याचं सांगून पोट भरायला चालू केले. अभंग घ्यायचा, तुकोबारायचा. माझ्या ज्ञानोबारायाने तुकोबारायाने कधी 5 पैसे घेतले का महाराज हो? आज जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती अजरामर आहे. आपण त्याचा एक अभंग सोडवतो, जगाला आपण सांगतो काही ना काहीतरी. हातात आपल्या अंगठ्या घ्या, गाड्या घ्या, घोड्या घ्या घेऊन फिरतो महाराज. त्या संतांचा उपकार आहेत आपल्यावरती. जर संत नसले असते तर आपल्याला खायला मिळालं नसतं. ज्ञानोबा तुकाराम, नुसता ज्ञानोबा तुकाराम म्हणून आपण पायी वारीत आल्यानं आपलं पोट भरू शकतो. म्हणून त्या संतांची आठवण तुम्ही कायमस्वरूपी ठेवा. मी म्हणत नाही तुम्ही कीर्तन करा, हे करा, ज्या ठिकाणी देतील तेवढं घ्या, पण त्या कीर्तनाचा बाजार मांडू नका. बाकी काही नाही. कारण देती घेती नरका जाते म्हणून सांगितलंय. कारण देणारा घेणाऱ्या नरका जाण्याची गोष्ट आहे. पण कधी जो किती देतोय ते कीर्तनकारानं उघडून बघायचं नाही. आपलं घ्यायचं पाकिट जायचं निघून. पुढच्या वेळेस ते सांगणार पैसे बघून तारीख सांगायची का नाही. हा परमार्थ कामाचा नाही. कारण परमार्थ कसा पाहिजे माहिती आहे का, चोख पाहिजे माणसानं. जसं सोनं धातू गरम केला तरी पाया टाकली पिवळं निघतं, तसं आपली वाणी सगळं तसं पाहिजे. भगवंत तुम्हाला कमी पडू देत नाही, काळजी करू नका. फक्त आपल्या जीवनामध्ये आलेलं दुःख हे आपण फक्त पचवायची साखत फक्त भगवंताला सांगायची. कारण प्रत्येक जीवाला हा दुःख आहे. हा जगामध्ये सुखी कोणी नाहीये. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनातून शोधून पाहे. प्रत्येकाचं दुःख प्रत्येकाला आहे, पण उत्तर देखील त्याच आहे, मनाला विचारायला सांगितलंय. आणि म्हणून ह्या ठिकाणी तुकोबाराय तेच सांगतात, जे आपलं वाणी आहे, जे मन आहे, हे सगळं पवित्र करा. आणि जेणेकरून प्रत्येकाला तुम्ही नमस्कार करा आणि अहंकार मनामध्ये चालू देऊ नका. आजकाल लोकांच्या नका म्हणते, आज घोंगडे महाराजचा कार्यक्रम आहे, प्रत्येकाला लिंक पाठवाय, जॉईन करा. आणि घोंगडे महाराज काय सांगणार आहे, महाराज काय सांगणार आहे, काय आहे ते सांगणार आहे. पण त्यांना काय वाटतं, घोंगडे महाराज काहीतरी मोठा वक्ताय, काहीतरी मोठा सांगताय. मोठं कोणी नाही जगा, फक्त मोठं एक आपला भगवंत आहे, बाकी कोण नाही, तोच मोठा आहे. बाकी त्याशिवाय कोणी मोठं नाहीये. आपण फक्त तो मी हमाल भारवाही, फक्त आपण एक हमाल आहे, भगवंताचा आपण सेवक आहे. जे आहे ते आपण फक्त सांगत बसायचं आहे महाराज. पण या कलियुगामध्ये काय झाले, थोडं ज्ञान आले की माणूस फार
मोठा होऊन गेला, त्याला काय कळलं अजून? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, 56 भाषेची ज्ञानेश्वरी आहे. एक तुका ज्ञान काय नामा म्हणे ग्रंथ देवी ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. कमीत कमी एखादर ओवीचा आपण पाठ करत नाही तर मग तो माझी गाता पाठ आहे काय नाही, सगळं भोई सपाट आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून परमात्मामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आपलं अभिमानाने नाडीली, तुका म्हणे वाया गेली. म्हणून अभिमान कुठल्या गोष्टीचा करू नका. तुमच्याकडे सत्ता येऊ द्या, योग्य प्रमाणात राहू द्या, पैसा येऊ द्या, संपत्ती येऊ द्या, सर्व काय असू द्या, शेवटी एक ना एक दिवस सोडून आपल्याला जायचंय महाराज. फक्त हा देवे दिला देह भजना गोमटा, हा देह फक्त भगवंताकडे लावायचा प्रयत्न करा. तो भगवंत आपल्याला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. फक्त भगवंताच्या तिच्यावरती आपला विश्वास पाहिजे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, फक्त आपला विश्वास केला पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात या ठिकाणी, जे का असेल प्रत्येकाला नमस्कार कर जा, नम्र झाला होता तिने कोंडिले अनंता, ताई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. फक्त मनामध्ये दया उत्पन्न करा महाराज. झाडावरचा पक्षी जर तुम्हाला यायचा असेल ना, हातात तुम्ही अजून काय काय ठिकाणी असं बघतो कावळे हातात येऊन खातात, कारण तेवढं प्रेम पाहिजे आपल्या पशु पक्षी सर्वाविषयी. सर्वाच्या मनामध्ये आपली भावना अशी झाली पाहिजे प्रेमाची. प्रत्येकाला जे डोळ्यात दिसते सगळे आपल्याला सारखं दिसलं पाहिजे महाराज. तसं आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करणं का पाहिजे असेल, हा परमार्थ शिकवतो, बाकी कोण शिकवत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, कुठल्याही गोष्टीचा अहंकार करू नका. तो लहान असू द्या, मोठा असू द्या, सर्व भगवंताला कसे सर्व लेकर भगवंताला सारखे आहेत महाराज. म्हणून आपण देखील त्याच पद्धतीने राहायचं. घरी आपल्या कोणी लहान असो मोठा असो, सर्वांवरती आपली कृपा दृष्टी ठेवा. कोणी बोललं रामकृष्ण हरी म्हणा, एखादा कोणी बोलला अपमान सहन करा, कोणी काय बोलताय बोलू द्या. फक्त हा परमार्थ शिकवतो कसं करायचं आपणाला. म्हणून हे सर्व आपण सण केलं पाहिजे. हे सर्व संत सण करतात म्हणून ते ब्रह्मलीन होतात. आपल्याला काहीच कळत नाही, बोललं की घरात आपली घरी धर्मपत्नी आपली बोलली, मुलं बोलली की आपल्याला राग येतो, तिने असं का म्हणतात. तर तोडून द्या महाराज. हे काय आहे, बाजार आहे. त्या बाजारामध्ये राहू नका. ह्या बाजारापासून जरा बाजूला व्हा आणि जो भगवंताचा नामाचा बाजार आहे ना, त्यात तुम्ही अनुसंधान साधून राहा. मग बघा किती गोडी आहे. ब्रह्मरस घेई काढे त्याने पिढा वारेल. याप्रमाणे एखादा माणूस दारू पिल्यावर कसा जिंकतो नाही, तसं आपण ब्रह्मरस घेऊन भगवंताचं ज्ञान घेऊन ज्ञानाप्रती घेऊन आपण काय केलं पाहिजे, आपल्या देहाचं सोनं करून घेतलं पाहिजे. पुढे सांगतात तुकोबाराया, मन बुद्धी अर्थ काम चित्ता मन मोहन माया मित्ता व्रत जाना साधू भेटीत औचित मन दडी करी अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मित्ता वरते समाधानी जाणिता नेनता साधू भेटी देती तया औचितारे. म्हणून ह्या ठिकाणी सांगतात, अरे द्रवी इच्छा ज्याचे चित्तात नाही आणि मान अपमान मोह माया सर्व ज्यास खोटी भासत आहे, सर्व तत्वज्ञान संपादन करून समाधाने जीवनेचा अभिमान टाकून जो वागतो, अशा पुरुषात साधू अकस्मात भेटतात. लक्षात घ्या, साधूचे लक्षण सांगितले. साधू कोणाला एकाएकी भेटत नाही. त्याच्या हृदयामध्ये त्या जे का गांजले त्यास म्हणी जो आपले तोची साधू ओळखावा देवते तेचे जरा पुढे येणारा अभंग तो. तसं आपल्या मनामध्ये प्रत्येकाविषयी प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, आपल्या चित्तामध्ये कुठली अभिलाषा उत्पन्न करू दे, जी आपली इच्छा आहे, जो लोभ आहे, त्या आपल्या मनामध्ये कुठलाही उत्पन्न न होता फक्त एक भगवंताचं चिंतन माझ्या मनात कसं घडलं पाहिजे, त्या आपल्या चित्तामध्ये त्याची आठवण झाली पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे सगळं समाधान जाणवीचा अभिमान टाकून जो वागतो, अशा पुरुषाला सद्गुरू भेटतात. कारण सद्गुरू माणसाला कधी भेटतात तर हे सांगितले, जर इतराविषयी आपल्याविषयी मध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे, आपल्यामध्ये अहंकार निघून गेला पाहिजे, अभिमान निघून गेला पाहिजे. हे गेल्यानंतर मग तुम्हाला काय करतात, साधू भेटतात. पुढे सांगतात, मनी दड धरा विश्वास न करी सांडी मांडीचा सायास साधू दर्शन नित्य काळ त्यास तुका म्हणे जो विठला जाणी त्याशी. म्हणजे मनी धड करा विश्वास, फक्त विश्वास पाहिजे. बघा, माणसात परमार्थामध्ये आपणाला माहिती आहे, एकदा जर आपण त्या ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण एसटी मध्ये बसतो, विमानात बसतो त्या वैमानिकावर विश्वास ठेवून, ट्रेन मध्ये बसतो आपण त्या ट्रेन चालवणाऱ्या लोको पायलटवर विश्वास ठेवून, फक्त आपण विश्वासाने जग चालतं. लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये देखील आपण लग्न करून आपल्या पत्नीला आणलं तर आपला विश्वास त्या पत्नीवर असतो. आपण कुठं कामाला गेलो, पत्नीने जे आपण अन्न बनवलं ते आपण विश्वासानं खातो. लक्षात घ्या, तेवढा विश्वास पाहिजे. किंवा पत्नीने त्याच काय विष काढलं तरी देखील आपण खातो, पण काय आपला त्याच्यावर विश्वास आहे. विश्वास करी तो स्वामीवरी सत्ता. परमार्थाच्या ठिकाणी विश्वास पाहिजे.
भगवंत मला भेटणार आहे. आता हिला माहित आहे तुम्हाला शिबरीला सांगितलं होतं सद्गुरूने, एक ना एक दिवस तुला भगवंत भेट देतील. फक्त विश्वास होता. इतकी जग वय इतकं गेलं पण प्रभू रामचंद्र शिवरी तिला भेटायला गेले महाराज. तसा आपल्याला विश्वास पाहिजे, एक ना दिवस पांडुरंग मला भेटणार आहे. भेटणार आहे पांडुरंग. जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत पांडुरंग मला भेटणार आहे, हे मनामध्ये एक गुणगाठ पाहिजे महाराज, लक्षात घ्या. म्हणून संतांनी सांगते फक्त विश्वास ठेवा भगवंताच्या चित्ता नामावरती. तुम्हाला भगवंत बरोबर पैल तीराला घेऊन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात, अरे ज्याने आपले मनात संत व देव याविषयी दृढ विश्वास ठेवला आहे, इतर खटाटोपाचा तो सायास करीत नाही, जो खरोखर आपल्या ठिकाणी असणाऱ्या जाणीवेच्या अहंकारात विटला आहे, त्या साधूचे दर्शन नित्य होते, अशी तुकाराम महाराज. म्हणजे ह्या जड जीवाला साधूची भेट कधी होते ते ह्या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम सांगत आहे. फक्त कधी होते, एका वाक्यात, आपल्या मनामध्ये इतराविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे, आपला अहंकार दूर झाला पाहिजे, पैसा अडका जे नाती गुते यांच्यापासून आपण बाजूला झालं पाहिजे. त्याच वेळेला ह्या जीवावरती काय होते, कृपा होते. बघा, नुसता एक अभंगाला 45 मिनिटं गेली, एवढा मोठा अभंग आहे. दुसरा अभंग आहे, हो सागर तरता कार्य करीताशी चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी, मूल नेगे जगजेटी, भाव एकासाठी खांदा वाहे आपुल्या, चुके करावा संसार न सांडावे दोन्ही वार, क्षमा दया दया क्षमा घर जोजवित येतील, मुक्ती मुक्तीची चिंता दैने नाही दरिद्रीचा, तुका म्हणे दाता पांडुरंग ओळी गेल्या. बघा, तुकोबारायने या ठिकाणी भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. त्या अभंगाच्या माध्यमातून 200 अभंग आहे. तुकाराम महाराज सांगतात, साधक जन हो, संसार सिंधूतून तरण्यावाशी उगाच चिंता का करता. हा पलीकडे सर्वात तारून नेणारा समर्थ दाता कटीवर कर ठेवून उभा आहे. लक्षात घ्या, जो जगाचा मालक आहे. त्यावेळेला भगवंत श्रीकृष्णाने आपला शेवटचा अवतार कार्य संपवलं आणि पांडुरंग त्या ठिकाणी द्वारकेहून जो निघाला, द्वारकेचा राणा पांडवा घरी, तिथून द्वारकेहून जे निघाले ते डायरेक्ट कुठं आले, पंढरपूरला येऊन कुठं उभं राहिले, युगे 28 विठेवरी उभा. युग 28 झाली, अजून पांडुरंग माझा विटेवर उभा आहे. कमरेवर हात ठेवून सांगतोय, काय सांगतोय, बाबा हा भाऊसागर पाणी फक्त कुठपर्यंत आहे, गुडघ्यापर्यंत आहे, कमरेपर्यंत हा भाऊसागर तरायचा असेल तर ह्या ठिकाणी मी काय आहे, तुम्हाला उभा आहे. या भाऊसागरातून तरुण जाण्यासाठी या ठिकाणी मी तुमच्यासाठी युगे 28 कटेवर हात ठेवून उभा आहे, माझा पांडुरंग आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, साधू साधक जन हो, संसार सिंधूतून तरण्याविषयी उगी चिंता का करायची. मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण चिंताशिवाय काय करतो का घरात. बघा, हे कारण कसं आहे, एक दोहा आहे, चिंता बडी डाकिनी काटकले जा खाय, वैद्य बिचारा क्या करे, कब तक दवा लगाय. ही चिंता आहे. रात्रंदिवस जर तुमच्या मनामध्ये चिंता करत असाल, त्याला वैद्य काय करणार आहे महाराज, मला सांगा. म्हणून तुकोबाराय सांगतात, त्या भवसागर कालच आपण आल्यानो संसारा उठा युगू करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. परवा दिवशी अभंगावर चिंतन केलं, तोच अभंग सांगतात, त्या भवसागरातून तुला तरुण जायचं असेल तर काय कर, माझ्या पांडुरंगाला शरण जा, तर तो तुला तो तारून देणार आहे. बाकी हे तुमचे जे आहेत ते आपल्या संसारातले बायका पोर, हे तुम्हाला कोण तारून देणार आहे, हे तुम्हाला काय करतील, लोटून देणार आहेत. फक्त तारणारा माझा भगवंत आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, त्याच्यावरती काय करतो, फक्त विश्वास ठेव. साधक जन हो, संसार सिंधूतून तारण्याविषयी उगी चिंता का करता. हा पलीकडे सर्वात तारून येणारा समर्थ दाता कटीवर कर ठेवून उभा आहे. अभंग आहे बघा, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला, पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला, अंगी शोभे पितांबर पिवळा, गळ्यामध्ये वैजयंती माळा, चंदनाचा टिळा माते शोभिला, चंदनाचा
टिळा माती शोभिलाय, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला. केवोनिया दोन्ही करकटी, उभा हा मुकुंद वाळवंटी, हरिनामाचा झेंडा तिथे रोविला, हरिनामाचा झेंडा तिथे रोविला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला. त्या पांडुरंगाला शरण जा. तर आपला उद्धार निश्चित आहे म्हणून तुकोबाराय सांगतात. पुढे सांगतात, त्याचे पायी घाला मिठी, मूळ नेगे जगजेटी, भाव एकासाठी खांदावा हे आपुल्या. पुढे सांगतात, त्याच्या पायास तुम्ही आपल्या जीवाने बळकट मिठी घाला, यापेक्षा तो जगजेटी तुमच्यापासून काही मोल घेत नाही. मात्र त्याच्याविषयी हृदयात एक दृढ भाव ठेवा, एवढ्यानं तो तुम्हाला खांद्यावर घेऊन संसार सिंधूतून पलीकडे जाईल. फक्त विश्वास पाहिजे. कानोपात्रा तुम्हाला सर्वांना माहिती आहे. लक्षात घ्या, कानोपात्राचं चरित्र जर आपण पाहिलं, कानोपात्रा एका वेश्येची मुलगी आहे महाराज. श्यामा नाईकीन म्हणून त्याची वेशी आहे, आई आहे. आणि इतकी सुंदर अशी मुलगी होती कानोपात्रा. असं बघितलं की असं वाटायचं काय भगवंताने तिला घडवलंय, असं रूप तिचं होतं. पण त्या रूपाला ज्या वेळेला पंढरपूर मंगळवेढा, त्या टायमाला बिदरचा बादशाह होता. त्या टायमाला तिथला जो प्रांत होता, तो एरिया होता, तो बिदरच्या बादशाह ताब्यात होता. आणि त्या वेळेला ती कुणीतरी बातमी या बिदरच्या बादशाला सांगितली, तर मंगळवेढ्यामध्ये श्यामा नायकीची एक मुलगी आहे कानोपात्रा, फार सुंदर आहे. म्हणून बादशाच्या मनामध्ये वासना उत्पन्न झाली आणि सांगितलं, कशी का अशी ना त्या कानोपात्रेला घेऊन डायरेक्ट कुठे या, बिदरला घेऊन या. मग हे तिच्या आईला बातमी सांगितली. आता आई सांगितलं, शेवटी ही वेश्या घराण्यातले होते, पण शेवटी काय राजाचा हुकूम आहे, सांगितल्यावर तिला पोचवणं गरजेचं आहे. तिनं सांगितलं श्यामा नायकीने कानोपात्राला, बघ म्हणलं, तुला राजाने बिदरला बोलवलंय. फक्त एवढंच ऐकलं तिनं. आता इलाज नाही, काय करायचं. तेवढ्या तिनं ऐकले. तेवढ्यात काय होते, मंगळवेढा दिंडी चालली होती पंढरपूरला. तेवढं ऐकलंय, त्या दिंडीची ती गेली पांडुरंगाला भेटायला. पुढे चाललं तर पांडुरंगाला भेटायला तिने सांगितलं, दिंडी कुठं चालल्या, तर माझ्या पांडुरंगाला भेटायला मी पंढरपूरला चाललोय. तो कसा आहे, जगाचा मालक आहे, त्या जीवाला काय माहित नव्हतं पांडुरंग काय आहे. म्हणून लक्षात घ्या, ती कानोपात्रा त्या दिंडीतून गेली पांडुरंगाला, आणि त्या दिंडीत लाईन जाऊन दर्शन घेतलं. आणि पांडुरंगाचं एकदा तिनं रूप पाहिलं महाराज. रूप पाहिलं तसं पांडुरंगाच्या चरणावरती तिने मिठी मारली आणि तिनं त्या ठिकाणी आपला काय केला, हे त्याग केला. तसं देखील आपलं त्या पांडुरंगाला पाहून त्या कानोपात्रेसारखं, कारण देव कुणाला सगळ्यांना जवळ करतो, मला देव कुणाला ताडत नाही. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला फळ मिळतं. तसं कोणी वेश्या असू द्या, उच्च नीच काही नेणो भगवंत आपण म्हणतो नाही, कारण भगवंताला उच्च नाही, नीच नाही, काही नाही. सज्जन कसाय विकू लागे मांस, सज्जन कसानाला मास विकू लागलं. चोका महाराज संघ ढोरं ओढली, रोहिदास संघ चर्म रंगू लागे, सगळी त्याची कामं केली. मग आपली कामं करणार नाही का भगवंत? का करणार नाही मला सांगा ना. तेवढा त्याच्याविषयी विश्वास पाहिजे मला, त्याच्याविषयी प्रेम आपल्या मनामध्ये पाहिजे. किती जर काय सारून, आज एकादशी आहे, माहिती आहे किती काय असेल, संकटावरती मूठमाती करून माझ्या पांडुरंगाला जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. किती जर अडचणी आल्या तरी देखील जाऊन आळंदीला जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही पुण्याच्या बाजूला राहतात, फार भाग्यवान आहात. पुण्य नगरीत तुम्ही राहतात. अर्ध्या तासाच्या एखाद्या अंतरावर तुम्हाला ज्ञान हे माऊलीचं आहे, तुकोबारायचं आहे. लोक हजारो किलोमीटर येतात. पण कसं असतंय, घरच्या माणसाचं महत्व घरच्या माणसाला कळत नाही महाराज. कारण पंढरपूर काय आमच्या गावाच्या जवळ आहे, पण आम्हाला कधी कळत नव्हतं. पण संतांच्या संगतीत गेल्यामुळं पंढरपूर काय आहे त्याचं वेळ आम्हाला आता लागलेला आहे. म्हणून प्रत्येक एकादशीला म्हणा पंढरपूरला जाऊन माझ्या पांडुरंगाला एकदा बघितलं नाही बाबा, भले दर्शन नाही, पण एकदा डोळं भरून पाहिलं ना, आपलं ह्याचं सार्थक होतं. असं वाटतंय कधी माझ्या पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला बघू, मनामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुम्ही त्याच्या पायात जाऊन एकदा मिठी मारा, मग तुम्हाला तो जगाचा मालक आहे. तो मोल तुमचं काय घेत नाही, त्याला काय लागत नाही हो. देव हा भावाचा भुकेल आहे. पण काय आहे, मनी नाही भाव देवा मला पाव,
देव आशान पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला आहे काय? किंवा पुढे काय बघा, अरे अरे माणसा तो वेडा की कोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार. घडी भर नाही कुणाचा भरोसा, तुला कोण देई मनाचा दिलासा. तुझ्या संग दोघाचाही दुधा संग दोघाचाही धर्म वेगळा र, देवा पुढ माणूस पाला पाचोळार. आपण काय महाराज, जसं झाडाचं पान पेरतं वाऱ्यानं ओढून जातं पाला पाचोळा, तसा आपला देह एक ना एक दिवस हा गळून जाणार आहे. जोपर्यंत गळून जायच्या आधी, पिकलं पान व्हायच्या आधी, तोपर्यंत हृदयामध्ये भगवंताचं नामचिंतन करा आणि माझ्या पांडुरंगाला आठवा. महाराज या देहाचं सोनं करून घ्या. सध्या कलियुगामध्ये फार विचित्र परिस्थिती आहे. कुणाच्या नादी लागू नका. नादी लागायचं असेल माझ्या पांडुरंगाच्या आणि सद्गुरूच्या नादी लागा. बस, बाकी काय नाही. तुकोबारायला हे सांगायचं या ठिकाणी. फक्त भगवंताविषयी काय करा, मनामध्ये भाव निर्माण ठेवा. पुढं सांगतात, चुके करावा संसार न सांडावे दोन्ही वारण, दया क्षमा घर चोजवित येतील. एवढे झाले म्हणजे पुरे. मग तुम्ही कुशाल संसार करा, पण आषाढी व कार्तिकी याच्या दर्शनात जाण्याचं मात्र सोडू नका. आषाढी कार्तिकी सांगतशी गुज हे प्रमाण आहे पांडुरंगात. कारण पांडुरंग सांगते आषाढीला आणि कार्तिकीला कधी चुकवायचे नाही महाराज. लक्षात घ्या, या 2 वाऱ्या नित्यनेमन करायला शिका. कारण आषाढीला माझा पांडुरंग कुठं असतो? कळसाच्या वरती असतो. आणि कार्तिकेला माझा पांडुरंग वाळवंटावरती असतो. लक्षात घ्या. म्हणून वाळवंटावरची जी काही चरण रजी आहे ते आपल्या डोक्याला लावा कधी जर गेलं चंद्रभागात. कारण संतांची माने नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये माझ्या पांडुरंगानं संतांचे भजन चालव, त्या ठिकाणी नाचावं. काय अधिकार असेल महाराज मला संतांच्या लक्षात? तेवढं प्रेम होतं महाराज पांडुरंगाविषयी. तेवढी प्रेम आत्मीयता भगवंताविषयी आपल्या मनामध्ये पाहिजे. संतांच्या मनात जे प्रेम आहे ते प्रेम जर आपल्यामध्ये जर आटोकाट केलं ना महाराज, कटेवर नवं कुठल्याही रूपात तुम्हाला भगवान दर्शन देईल, सांगू शकत नाही. तेवढं भगवंताविषयी काय पाहिजे? आपलं प्रेम पाहिजे महाराज. लक्षात घ्या. कारण प्रेम हेच भगवंताचं मनामध्ये वाणी चालत नाही महाराज काय काय वेळेला. कारण भगवंताविषयी असो जर तुम्हाला संसार सुखाचा करायचा असेल तर माझ्या काय सांगला, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीने 3 लोके. पण कधी जाईन गे मायेता या पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया. जसं आपल्या आईच्या मुलीला वाटतं ना माझ्या जाऊन एकदा आईला बघावं डोळं भरून, तसं जर माझ्या पांडुरंगाला जर आपण तुम्ही ठरवलं महाराज, डोळं बघून जर तुम्ही भरलं पांडुरंगाला, ऑटोमॅटिक डोळ्यातनं धारा लागल्याशिवाय राहणार नाही. तेवढं पांडुरंगाविषयी आपल्या मनाविषयी प्रेम पाहिजे, तर तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार. म्हणून अंतःकरणामध्ये माझ्या पांडुरंगाचं प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. म्हणून पुढे सांगतात तुकोबाराया, भक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दारिद्रता, तुका म्हणे दाता पांडुरंग ओळी गेल्या. एकदा जर या योगायोगाने आपोआप परमपवित्र अशा दया क्षमा इत्यादी सातवत्ती हृदय रूपी घराचा शोध करीत येतील. आईक व पार्थिक परलोकीचे भोग अगर मुक्ती याविषयी तुम्ही काही चिंता करायला नको. तुमचे दैन्य दारिद्र्य एक पांडुरंग दात्याचा आश्रय केल्याने राहणार नाही, तुकाराम महाराज सांगतात. जर आपली गरिबी असेल, श्रीमंती असेल महाराज, काही आहे हे सगळं भगवंताच्या देणं घरचं संचित आहे. आपलं पूर्व पुण्याने आपल्याला मिळत राहतं. म्हणून देवीने आनंद तैशेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. ज्या स्थितीमध्ये तुम्हाला माझ्या पांडुरंगाने ठेवलेलं आहे, सद्गुरूने ठेवलेलं आहे, त्या चिंतनात तुम्ही राहा आणि आपला देहाचा उद्धार करून घ्या. कारण 10 वाजलेले आहेत महाराज. कारण वेळ हा महत्वाचा आहे. वेळ जितकी वेळ आपण परमार्थात देऊ तेवढा आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही 1 तास वेळ देता,
ज्योतिताईचा आपल्यावरती फार उपकार आहेत महाराज, लक्षात घ्या. एवढा 1 तास आपल्याला चिंतनासाठी मिळतो, आपल्या देहाचं सोनं होतो. झालेली सेवा तुमच्या सर्व संत मायबापाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला तुकाराम 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 कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे फसायदा नहे. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी याळी. अनवर्त भूमंडळी भेटुतया भूता, चला कल्पतरुची आरव. चेतना चिंतामणीची गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलंचन, मार्थंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊन तिने लोकी, भजी जो आदी पुरुखी. अखंडित आणि ग्रंथोपजीवे, विशेष लोकाये. द्रष्टादष्ट विजय होवावो जे, येथ म्हणे विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला.